जाऊया मैदानावरती. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय जय सौदाई माता क्रिकेट संघ चौदरवाडी जाधववाडी यांच्या विद्यमानाने हे रजनीश शुक्ला आपल्या सर्वांच्या तमाम रसिकांच्या क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडते आणि व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जाऊया दुसरा सामना आजच्या दिवसातील. आपण पाहतो एकीकडे असेल वाशिवली तर एकीकडे असेल झुगरेवाडी. वाशिवली संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथमतः मैदानाचा अंदाज बांधण्यासाठी इथे गोलंदाजी मात्र स्वीकारले आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो योगेश आणि त्याच्या साथीने वैभवला. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू होता, पायावरती चेंडू होता, त्याच्यावरती आडवी बॅट केली आणि एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धावेने खातं उघड करत असताना योगेश हा फलंदाज अगदी झुगरेवाडीचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, चांगली नजर चेंडूवरती असलेला हा फलंदाज. टायमिंगच्या जवळवरती मोठमोठे फटके त्याच्या फलीतून पाहायला मिळतात. त्याच्या साथीने वैभवला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. आता इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडू लढवला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होणार नाहीये. पहिली धाव कंप्लीट. चांगला चेंडू पकडलाय, चांगली फेकी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पुन्हा त्या दुसऱ्या चेंडू देखील सलगचा सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील एक सिंगल आले आणि 2 धावा फलकावरती आपण पाहतोय योगेश आणि वैभव. गोलंदाजी मार्गवरती आपण जनार्दनला पाहतोय. पुन्हा खोलातला चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा चांगलासा संपर्क आणि पुन्हा सिंगल धाव योगेशच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. अगदी योगेशच्या फलंदाजाकडून मोठमोठी अपेक्षा असतात सर्व प्रेक्षकांना देखील आणि संघाला देखील. तारणहार संघाचा इथे पुन्हा लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. मिड विकेटवरती इथे क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे सिंगल धाव कंप्लीट करत असताना पुन्हा आपण योगेशला पाहतोय. सलगचे 4 चेंडू 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय आणि काय उत्तम दर्जाची क्लॅरिटी. घर बसल्या सर्व प्रेक्षकांसाठी केटीसीच्या माध्यमातून ही शृंखला दाखवली जाते. आता लोअर फुलटॉस चेंडू माफी असेल फुलटॉस चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय, जिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता, परंतु 1 बाउन्स सीमा पलीकडे आलाय तो चौकार. डीजे इथून आपल्याला चौकार माफी असं योगेशच्या फलीतून चौकार पाहायला मिळाला. पुन्हा आता ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने ढकलला, तिथे सिंगल धाव कंप्लीट करत असताना स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल, म्हणजेच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 या अंकावरती. कोणती विकेट न गमवता चांगली धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमवत असताना योगेश आणि त्याच्या साथीने वैभव. डीजे लेग बायच्या स्वरूपात एक धाव देखील कंप्लीट केली गेली. आता वैभव ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. 6 चेंडू संपल्यानंतर 7वा चेंडू सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात पाहिली आणि इथे देखील वैभव देखील साथ देतोय योगेशचे सिंगलने, कारण समोर गोलंदाजी चांगली होते.
मागच्या सामन्यात आपण पाहिला कल्पेश जाधव या फलंदाजाला काय तुफानची फलंदाजी केली. 3 चौकार 3 षटकार त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले. तो देखील सलगच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल धावा जमवल्या होत्या त्याने. पूर्णपणे सेट झाल्यानंतर इथे देखील चेंडू उडवला. इथे मिसफील्ड पाहायला मिळाली आणि इथे चौकार, मिसफील्डचा चौकार पाहायला मिळाला योगेशच्या फलीतून. डीजे चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल मंगेश हा गोलंदाज. 3 चेंडूवरती 6 धावा तर खाल्ल्या त्या गोलंदाजाने. आखूड टप्प्याचा चेंडू, गुड टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिलाय. आलाय तो स्क्वेअर लेग रिजन वरच्या दिशेने आलेला हा बिग षटकार. डीजे धन्यवाद राजेश आवाटी दादा यांचा इथे सन्मान केला जाईल आणि सन्मान करण्यासाठी मी मंगेश दादांना विनंती करेल. चांगला फटका पाहायला मिळाला आणि आयवा कॅश साठी 100 रुपयाचा पारितोषिक गणेश शेट म्हसे यांच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने 100 रुपयाचा पारितोषिक आहे. पुन्हा मिसफील्डचा चौकार पाहायला मिळाला. 2-2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात होतं. त्यांना चकून चेंडू निघून गेला. जिथे सलगच्या 3 चेंडूवरती 4 सिंगल घेतल्यानंतर 2 सिंगल घेतल्यानंतर चौकार जमवला होता योगेश फलंदाजाने आणि त्यानंतर इथे चांगली फलंदाजी साकारत असताना 8 चेंडू वैयक्तिक 22 धावांवरती पुन्हा चेंडू उडवलाय. जास्तीचा हवेत चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु हा देखील चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय तो बिग षटकार. डीजे तब्बल 22 धावा या गोलंदाजाला खर्च करताना पाहायला मिळाला आपल्याला. चांगली फलंदाजी योगेश या फलंदाजाची झुगरेवाडीचा हा हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या साथीने आपण पाहतो वैभवला तिसरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. गणेश एक अनुभवी गोलंदाज आहे. इथे एसटी रक्षकाकडून चुकी आणि बाईचा चौकार. पंच आम्हाला सुरेश सर सांगतायत त्यांच्या साथीने आपण पाहतोय आजच्या दिवसात हरी सर देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दोन्ही पंचांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि काय चांगली पंचगिरी आपण पाहतोय. आत्तापर्यंत जितके आदिवासी सामने आमच्या परिसरामध्ये आम्ही पाहिले त्या परिसरामध्ये क्वालिफाय पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते दोन्ही सर आपल्याला पाहायला मिळतात सदरवाडीच्या टुर्नामेंटमध्ये. आणि चांगला चेंडू खोलात टाकला होता तिथे सिंगल धाव पाहायला मिळाली. सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती. अगदी पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला होता. एसटी रक्षकाने चुकी केली त्याच्यावरती 4 धावा पाहायला मिळाल्या.
आणि त्यानंतर आलेला हा सिंगल. आता ऑन स्ट्राईक असेल आपल्याला माहिती आहे. योगेश हा फलंदाज जो 9 चेंडू 28 धावांवरती खेळतोय. आता पुनशा चांगला फटका, चांगला सेट झालाय आणि त्याला चेंडू मात्र फुटबॉलच्या इतका मोठा दिसतोय आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत असताना डीजे थांबायचे थोडा. अगदी लगेच चेंडू आला इकडे. आयवा कॅच सुटले परंतु चेंडू लगेच आलाय. आयवा कॅचसाठी आयोजकांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे. माझ्या उजव्या बाजूला मी पाहतोय मोहन हा स्कोररच्या भूमिकेत चांगली भूमिका पार पाडत असताना गणेशच्या विरोधात अजून देखील एक मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे चुकांवरती चुकी पाहायला मिळते. लेगबायच्या स्वरूपात ही धाव देखील कंप्लीट केली योगेश या फलंदाजाने. वैभवने कुठलाही इशारा केला नाही आणि सरळ निघून आला. एकच योगेशने साफ नकार दिला होता परंतु नॉन स्ट्राईक एंडला जो फेकी झाली ती फेकी कलेक्ट करता आली नाही. त्या कारणास्तव योगेशने देखील लगेच धावेसाठी निघाला आणि ती धाव कंप्लीट केली. आले आपण पाहतोय मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील खांदण गावचे सन्माननीय निलेशजी कुर्ले साहेब इथे उपस्थित झालेत. पोलीस पाटील खांदण आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय मनुष्य जाधव यांचा आवडता खेळाडू पिंगलस गावचा सुपुत्र महेश दिसले. हार्ड हिटर फलंदाज आहे. कित्येक शृंखला रजनी देखील धोत्रेच्या संघामधून खेळलाय. तो देखील इथे उपस्थित. त्याचं देखील सहर्ष स्वागत. वैभव माघारी परतला. 6 चेंडू खर्च स्वतःने करून घेतलेत फक्त आणि फक्त संघासाठी योगदान 4 धावांचं आपण पाहतोय. 6 चेंडू घेतल्यानंतर 4च धावा. अपेक्षा थोडीशी भंग करत असताना संघाची आपल्याला पाहायला मिळाला. नाराज केलाय संघाला परंतु समोर आपण पाहतोय आता त्याची जागा भरून काढण्यासाठी योगेश गेलाय. प्रवीण गेलाय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी परंतु हा देखील गतिवान चेंडू होता. गतीने परास्त केलं फलंदाजाला आणि इथे तिसरा षटक देखील संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकात आपण धावा पाहिल्या 8 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 1 विकेट गमावल्यानंतर तिसऱ्या षटकात धावा संख्या धावफलक आपण पाहतोय 43 या अंकावरती. डीजे मार्गस्थ झाला. तिथे त्यांनी धावा खर्च केल्या 8 म्हणजे चांगला कमबॅक करून दिलाय. 12 धावा खर्च केल्यात माफी असावी. शेवटचा षटक घेऊन गोलंदाज जोपर्यंत नावील तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. इथे आलाय स्वेर फटका स्वेर मारा आणि ते गोलंदाजावरती देखील आक्षेप आपण चेक करणार आहोत. तोपर्यंत थांबवायचे खेळ. फेअर डिलिव्हरी चांगली गोलंदाजी करतोय. पूर्ण राऊंड फिरतोय हाताचा गोलंदाज. ज्यावेळी आक्षेप आला पाठीमागे जाऊन थोडासा
स्माईल करत होता. त्याला माहीत आहे माझ्या गोलंदाजीवरती आक्षेप घेतलाय आणि तो त्या मला क्लीन चिट मिळणार आहे या आशेने देखील होता गोलंदाज आणि त्या क्लीन चिट इथे मिळाली त्याला. चांगली गोलंदाजी होती. पहिला चेंडू स्वेअर फेकल्यानंतर दुसरा चेंडू थोडासा फलंदाज योगेशच्या विरोधात चांगला फेकला, त्याच्यावरती 2 धावा पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेश आत्तापर्यंत धावा चेंडू खेळलाय 12, वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. सिंगल डबल खूप साऱ्या धावा जमवल्यात त्यांनी, तरी देखील त्याच्या गतीमध्ये कुठे बदल होत नाहीये. तितक्याच चपलाईने धावायला पाहायला मिळतोय आपल्याला. आणि इथे आउटसाईड द लेग स्टंप चेंडू होता, त्याच्यावरती 22च्या स्वरूपात आले चौकार. डीजे व्हाईट व्हाईट प्लस 4 आहे ना. नक्कीच 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. दरम्यान आपण पाहतो इथे मनोज शेठ जाधव यांच्या शृंखलेला भेट देण्यासाठी त्यांचे सर्व मित्र इथे उपस्थित झालेत. वर्ग मित्र, कित्येक वर्ष एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये. धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोचले 51 या अंकावरती. रवी शेठ भगत गायक आहेत पनवेलचे, त्यांच्या साथीने आपण पाहतोय शुभम परेटे आणि त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रसाद शेठ कर्णुकला. मित्र परिवार गणेगाव चिंचवली ह्या गावावरून या शृंखलेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आणि दरम्यान आपण पाहिला पहिला चेंडू खराब फेकला होता, त्यानंतर चांगला चेंडू त्याच्यावरती 2 धावा जमवल्या. पुन्हा खराब चेंडू फेकला, त्याच्यावरती व्हाईट प्लस 4 अशा धावा जमवल्या संघाच्या साठी योगेश या फलंदाजाने. त्यानंतर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला योगेशच्या फलीतून आणि पुन्हा आता चेंडू हवेत आहे. हा देखील क्षेत्ररक्षक बनल दर्शक आणि इथे पुन्हा येईल षटकार. डीजे आलेल्या पाहुण्यांचा सत्कार षटकाराने करत असताना आपल्याला योगेशला आपण पाहतोय आणि योगेश तब्बल जाऊन पोहोचलाय 14 चेंडू 49 धावांवरती. वैयक्तिक इथे चांगला फटका, अगदी सरळ स्टेट डाऊनचा फटका होता, जिथे गोलंदाजाला बीट करत असताना चेंडू निघून गेलाय आणि वैयक्तिक 51 धावा अर्धशतक कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय योगेश हा फलंदाज झुगरेवाडीचा. वेल प्लेट योगेश, खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 65 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक विचार करायला गेला तर 15 चेंडू 51 धावा वैयक्तिक संघासाठी योगदान दिलंय योगेश या फलंदाजाने. 4 चेंडू संपलेत. गोलंदाजी मार्कवरती आपण सचिनला पाहतोय. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला एक टप्प्याने फील्ड केला, तिथे पुन्हा एक धाव आणि दुसरीसाठी निघाला होता, त्याच्यावरती ते धावाच्या स्वरूपात बाद झालाय. शुभम पार्टे पनवेल आणि ओमकार शेठ त्रिखंडे इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. या षटकातील या इनिंग मधला शेवटचा चेंडू उरत असेल आणि तो चेंडू खेळण्यासाठी आपण पाहतोय योगेश माघारी परतल्यानंतर करण हा फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय आणि शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमून देईल आपण पाहतोय. तब्बल 10 संघ या आजच्या दिवसात खेळणार आहेत, त्यामध्ये जो संघ जास्ती धावा कुठून काढेल त्या संघाला बाय असेल पुढच्या फेरीसाठी. तर आता आपण पाहतोय दुसरा सामना चालू आहे आणि झुगरेवाडी संघाने तब्बल 67 धावा
जमवल्यात 68चं आव्हान आहे वाशिवली संघासमोर. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल त्या दरम्यान आपण करणार आहोत सत्कार समारंभ सोहळा. तरी इथे रवी शेठ भगत गायक आहेत पनवेलचे, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. तर सन्मान करण्यासाठी रमेश शेठ मराडे यांना विनंती करेल. लगेच मंचावरती आपण सन्मान करून घ्यायचा आहे. आणि रवी शेठ भगत साहेबांना मी विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व मित्र परिवार इथे उपस्थित झालाय, त्यांचं पुनश्च एकदा या शृंखले दरम्यान करूया सहर्ष स्वागत. त्यानंतर लगेच आपण इन्व्हाइट करू सन्मानासाठी शुभम सेठ परेटे, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मनोज शेठ जाधव यांना विनंती करेल. शुभम सर परेटे साहेब यांना विनंती असेल आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी या आयोजनाचा या शृंखलेमध्ये जे आयोजक आहेत त्यांना मी विनंती करेल सोपान शेठ आसवली साहेबांना. कालच्या दिवसात उपस्थित नव्हती, बाहेर गावी गेली होती अगदी, पण आजच्या दिवसात उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे आपण सहर्ष स्वागत आणि त्यांचा देखील आपण सन्मान पाहिला. आणि यानंतर प्रसाद शेटकर्णूक गणेगाव करून आले, त्यांचं देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल मनोज शेठ जाधव यांना. यानंतर ओमकार शेठ त्रिखंडे देखील उपस्थित, त्यांचं देखील आपण इथं करणार आहोत सन्मान. सन्मान स्वीकारण्यासाठी मी त्यांना विनंती करेल यायचं आपण. आणि हा सन्मान करण्यासाठी मी मंगेश शेठ जाधव यांना विनंती करेल. या ग्रामपंचायत हद्दीतील खांदणगावचे रहिवासी पोलीस पाटील आहेत खांदणगावचे निलेश शेठ कुर्ले यांना विनंती केली आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे. गणेश शेठ मसे यांच्या हातचे आपण हा सन्मान घेणार आहोत. आणि त्यानंतर महेशजी दिसले साहेब हे देखील इथे उपस्थित, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल मनोज शेठ जाधव यांना. लगेच आपण मैदानाकडे वळणार आहोत. आपण पाहतोय जिथे पहिल्या चेंडूवरती विकेट गमावून बसलाय वाशिवली संघ. चेसिंगला सुरुवात झाली होती परंतु काय खराब सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. बॅडलकचा शिकार ठरलाय. थोडासा स्टिकरवरती चेंडू आदळला, त्या कारणास्तव चेंडू सीमा पलीकडे जाऊ शकला नाही आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज हर्षला. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिकला आहे का? हा, तिन्ही हॅट्रिक साठी आहे. खांदणगावचे पोलीस पाटील सन्माननीय निलेश शेठ कुर्ले साहेबांच्या वतीने 21-18 जो त्यांचा गाडी लक्की नंबर आहे त्या लक्की नंबरचा बक्षीस इथे तुम्हाला दिला जाईल 21-18. आणि इथे 1 बाउन्स षटकार आहे. थोडीशी चांगला एफर्ट लगावला असता तर लॉंग ऑफमध्ये झेल पकडला असता, परंतु चांगली ताकद मार्गातली पेशकश करत असताना फलंदाज आपण पाहतोय मंगेशला उडवलाय चेंडू, आलाय षटकार आणि षटकाराने खाते उघड करत असताना आपण पाहतोय वाशिवली संघाचा
धावसंख्येला सुरुवात केली मंगेशने षटकाराने. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, थोडासा वेगवान चेंडू होता. इथे बॅटची कळा घेऊन चेंडू निघालाय एसटी रक्षकाच्या हातात, चुकी होणार नाहीये आणि इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय फलंदाज मंगेश. आणि दरम्यान आपण पाहतोय आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये ज्याचा नावाचा दबदबा असतो आणि नेहमीच जेव्हा जेव्हा टुर्नामेंट मध्ये जेव्हा खेळायला जातो नक्कीच चाहता वर्ग खूप मोठा आहे. असा अष्टपैलू कामगिरी करणारा मॅन फ्रॉम टेंबरे गावचा सुपुत्र प्रथमेश जाधव इथे उपस्थित झाला आहे. हा देखील त्याचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. आणि शर्ती दुनियातील एक मोठं नाव मॅन फ्रॉम कोटिंबे गावचा सुपुत्र आदित्य शेठ गायकवाड इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय रोहित शेठ गायकवाड हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आम्ही ज्या पाहुण्यांची नावं घेतली त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. जीवन शेठ पवार हा देखील एक पाहुणा आमच्या इथे या शृंखलेला भेट देण्यासाठी आला, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यायचंय आपल्यासाठी हा मंच सजवला गेलाय, खूप मोठा मंच आणि खूप मोठा आयोजन, आणि या आयोजनाला भेट देण्यासाठी आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल पुनश्च तुमचं या शृंखलेच्या दरम्यान करूया सहर्ष स्वागत. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना प्रवीणने चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जर वगळला तर तब्बल 2 विकेट 2 निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी झाली. एक षटकार दरम्यान आला होता मंगेशच्या फळीतून, त्याला देखील बाद करण्यात यश प्राप्त केलं गोलंदाज प्रवीणने. आणि शेवटचा चेंडू असेल फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 आणि विकेट कमवल्यात 2. आणि हा देखील एक मोठा फटका फलंदाज अशोकच्या फलीतून आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय, जिथे धावा खर्च झाल्या 12, विकेट कमवल्या 2 आणि सलामीला गेलेला जनार्दन आता आपल्याला पाहायला मिळाला ऑन स्ट्राईक. डीजे जुगरेवाडी संघाने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात फक्त आणि फक्त 9 धावा कमवल्या होत्या. म्हणजे विचार करायला गेला तर 2 विकेट जरी गमावले असले तरी वाशिवली संघ 3 धावेने पुढे. आणि इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडूला उडवण्यात यश प्राप्त केलाय फलंदाज सलामीला आलेला फलंदाज जनार्दन याच्या फळीतून आला विकेट षटकार. डीजे पाहायला मिळते जनेच्या फलीतून, जनार्दनच्या फलीतून आपण पाहतोय. हा देखील एक मोठा फटका जसा फलीतून निघाला आणि गोड आवाज, गोड मधुर आवाज आपल्याला फलीचा पाहायला मिळाला. आणि हा गोड करणारा षटकार देखील आपण वाशिवली संघाच्या वतीने पाहतोय जनाच्या फलीतून. डीजे इनिंग ब्रेक दरम्यान आपण सन्मान घेतला, त्या कारणास तर पुढच्या सामन्याचा आपण टॉस राहिलाय. तरी मी आमंत्रित करेल वंजारवाडी विपक्ष जय गावदेवी नानिवली संघ, दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये, तिथे आपला टॉस केला जाईल.
दोन षटकारानंतर आपण सिंगल पाहिली. आता ऑन स्ट्राईक आपण पाहतोय 3 चेंडू 6 धावेंवरती खेळतोय अशोक हा फलंदाज. त्याने देखील षटकार ठोकलाय. कॅपॅसिटी आहे या मोठ्या धावेचा पाठलाग करायचा आहे आणि त्या मोठ्या धावेचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराची भाषा बोलण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे असेल अशोक तर एकीकडे आपण पाहतोय जनार्दनला. 3-13 अशी धावसंख्या आपण पाहतोय जनार्दनच्या खात्यामध्ये. तर एकीकडे 4 चेंडू आणि 6 धावेंवरती खेळतोय अशोक. संघाची धावसंख्या 25 या अंकावरती. 1.4 चेंडूचा खेळ संपला. इथे फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल अशोक या फलंदाजाला. डीजे इन्व्हाइट करूया आपण आजच्या दिवसातील तिसरा सामना. एकीकडे आपण पाहणार आहोत मोहप वंजरवाडी विपक्ष जय गावदेवी नानिवली. दोन्ही संघांना मी विनंती करेल शेवटचा पुकार नाहीतर आपला एक षटक कापला जाईल याची देखील दक्षता घ्या. कारण आयोजकांना जास्तीचा वेळ खर्च करून रात्रभर जागावा लागतोय. अफाट कष्ट करत असताना जागरण देखील तणाव होतोय. त्या कारणास्तव जास्तीत जास्ती लवकरात लवकर सामने कसे संपुष्टात येईल याकडे आपण लक्ष देऊया. तरी नानिवली विपक्ष वंजारवाडी दोन्ही संघांना इन्व्हाइट करतोय मी. शेवटचा पुकार आहे. दोन्ही संघाचे संघनायक जर उपस्थित झाले नाही तर 3 षटकांचा सामना केलावा लागेल याचीकडे देखील लक्ष द्या. दरम्यान आपण पाहतोय दुसरा षटक देखील संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटकाच्या अंती 3 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावरती आणि ते नानिवली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. मी इन्व्हाइट करेल वंजरवाडी संघाच्या संघनायकाला. बारा चेंडू 43चा पाठलाग करायचा आहे. प्रति षटक धावसंख्या 21.50च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय बंटी भरत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आपण जनार्दनला ज्याच्या फलीतून 3 चेंडू 2 षटकार 1 सिंगल 13 धावांवरती खेळतोय आणि इथे वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खूपच दूरवर असलेला चेंडू. पंचांनी लगेच आमच्याकडे वळण घेतला आणि लगेच सांगितलं हा खराब चेंडू आहे. आवडत्या स्वरूपात धावफलकावरती धाव देखील वाढवली जाईल. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचले. 3 विकेट गमावले वाशिवली संघाने परंतु हार्ड हिटर फलंदाजांची बोरणी असलेला हा संघ वाशिवली आपण पाहतोय. इथे पुन्हा बाहेरच्या दिशेने चेंडू ठेवलाय. अगदी दूरवर चेंडूला ठेवला. फलंदाज पाहतच राहिला परंतु चांगला चेंडू गोलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि ते निर्धाव चेंडूची सांगता करून देत असताना कमबॅक करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला व्हाईटच्या नंतर. इथे पुन्हा बॅट हलवली गेली आहे परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाहीये. अंधेधुंद फटके खेळण्याच्या नादामध्ये पुन्हा निर्धाव चेंडू खेळून बसलाय जनार्दन. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 13 धावा जमवल्या त्या परंतु 2 चेंडू पुन्हा निर्धाव खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. थोडासा प्रेशर रिलीज करणारा फटका येईल का परंतु नाहीये. इथे प्रेशर रिलीज करून देणार नाहीये गोलंदाज भरत. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर लाईन लेंथ बिघडती की काय असाच कुठेतरी प्रश्न उभा राहिला होता परंतु त्या प्रश्नावरती मात करत असताना चांगला उत्तर जनार्दनला देतोय गोलंदाज भरत. सलगचे 3 चेंडू निर्धाव. इथे आता चेंडू उडवलाय. मिस टायमिंग फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे
तिथे पकडली जाईल झेल आणि संपवलाय जनार्दन या फलंदाजाचा खेळ डीजे. सन्मानाकडे वळणार आहोत जिथे सन्मानार्थ आपण पाहतोय प्रथमेश जाधवला आपण पाहतोय एक खेळाडू आहे. त्यानंतर आदिश शेट गायकवाड, रोहित शेट गायकवाड हे देखील दोन्ही मान्यवर उपस्थित. मी गणेश शेट मशेंना विनंती करेल 2 चेंडू नंतर या पाहुण्यांचा सन्मान घ्यायचा आहे. इथे चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला दमदार फटका, त्याच्यावरती धावा लिहिल्या होत्या 6 धावेने हा षटक संपुष्टात आलाय जिथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या अंकावरती. डीजे एक चेंडू शिल्लक आहे, माफी असावी. आणि दरम्यान आपण पाहतो तेजसजी खडे साहेब देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत या चेंडू नंतर. आता ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करत असताना थोडीशी मिसफील पाहायला मिळाली आणि दोन टप्प्याने चेंडू फरार झालाय चौकाराच्या दिशेने आणि तिथे धावा मिळाल्या 4. डीजे बोलूया सन्मानाकडे. गणेश शेठ म्हशी यांना विनंती करेल आदित्य शेठ गायकवाड यांचा सन्मान करण्यासाठी. त्याचबरोबर रोहित शेठ गायकवाड यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर तेजस साहेब खडे हे देखील उपस्थित आहेत. आणि कांदनगावचे पोलीस पाटील निलेश शेठ कुर्ले साहेबांना मी विनंती करेल का आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. तिथे आपण 2 संघाचे संघनायक आपली वाट पाहत आहेत. एकीकडे असेल वंजारवाडी संघ तर एकीकडे आपण पाहतोय नानिवली संघ. हा लगेच आदित्य शेठ गायकवाड यांना मी विनंती करेल. त्यांना देखील क्रिकेटचा वेळ आहे कारण पात्रजवाड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये संघ मालक राहिलेत, परंतु त्यानंतर उद्योगधंद्यामुळे त्यांच्याकडे थोडासा वेळ कमी आणि त्या कारणास्तव क्रिकेटला वेळ कमी मिळतो, परंतु शर्यतीनं मात्र त्यांच्याकडे भरपूर असा वेळ असतो. आवडता क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर रोहित शेठ गायकवाड यांना देखील विनंती करेल आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर प्रथमेश शेठ जाधव आणि तेजसजी खडे साहेबांना देखील विनंती करेल का आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. रिव्हर्स आटेमध्ये ते चौकार मिळवल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव खेळतोय. मला असं वाटलं कुठेतरी सचिनला स्ट्राईक मिळेल की काय, परंतु स्ट्राईक मिळत नाहीये कारण आता उर्वरित चेंडू आहेत. दोन चेंडूमध्ये धावा जमायचे 28. इथे चांगला फटका, परंतु फटका फसलाय. लेग स्लिप मध्ये पकडली जाईल झेल आणि संपवलाय रोहन या फलंदाजाचा खेळ. डीजे आदिवासी शृंखलेमध्ये
ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तो वंजरवाडीचा गणेश देखील इथे उपस्थित झालाय. त्याचं देखील सहर्ष स्वागत. खूप चांगला अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतोय. यानंतर समालोचन कक्षामध्ये करूया बदल, जिथे आजच्या दिवसातील मेन समालोचक आपण पाहतोय. कालच्या दिवसात पूर्ण रात्र कर्जत प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी आपला आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला ते आमचे योगेश सर ढोले इथे उपस्थित. त्यांच्या नानुली संघाची फिल्डिंग आहे.